आता पाहूया लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मडकं फोडून मृत्यूचा संकेत दिला जातो। मडकं फोडणं आणि अघोरी विद्या यांचा परस्पर संबंध। मडकं फोडायला सांगणाऱ्यालाच मडकं का फोडलं हे माहीत असेल। जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट। अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याने बारामतीच्या चौकसभेत मडकं फोडलं। मडकं कधी फोडलं जातं तुम्हाला माहीत नाही का? संता सभेत व्हिडिओ दाखवत रोहित पवार यांचा सवाल। रोहित पवार लोकांची दिशाभूल करतात। अजितदादांनी विकास कलश बनवला तो फुटू नये असा हेतू होता। रोहित पवारांना पक्ष ताब्यात घेण्याची घाई लागलीये। मडकं फोडणाऱ्या रविराज तावरे यांचं स्पष्टीकरण। अजित पवारांना निवडणुकीच्या प्रचारात गुंड आणि टोळीची मदत घ्यावी लागते। सामान्य लोकांचं सरकार येणार नाही यामागचा संदेश। रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा। रोहित पवार स्वतःच एक गुंड। रविराज तावरेंवर गोळीबार कुणी करायला लावला? अमोल मिटकरींचा रोहित पवारांना सवाल। बारामती लोकसभेतील 300 बूथपैकी 153 बूथ संवेदनशील। मतदानासाठी योग्य बंदोबस्त आणि गैरप्रकार रोखण्यासाठी यंत्रणा लावा। सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र। तब्येत अस्वस्थतेमुळे शरद पवारांचे कार्यक्रम रद्द। पवारांच्या घरूनच कार्यकर्त्यांना सूचना। डॉक्टरांचा आरामाचा सल्ला असतानाही पवार मात्र सक्रिय। समोरच्याकडे पैसा यंत्रणा सत्ता असली तरी जनता लंकेंसोबत। दिवार चित्रपटातील डायलॉग बोलत अमोल कोल्हेंचा विखेंवर निशाणा। तर तुमच्याकडे फक्त गुंडाराज म्हणत राधाकृष्ण विखेंचा पलटवार। आढळराव तुम्हाला नाटकं जमत नाही। अमोल कोल्हे नाटकी। नाटक फ्लॉप झालं तर पुन्हा कोणी पाहत नाही। फडणवीसांची कोल्हेंवर टीका।